जय जय रघुवीर समर्थ। हे जग किती विचित्र आहे। खोटं बोलल्याने नाही तर सत्य बोलण्याने नाती तुटतात। आपण नेहमीच चुकीची व्यक्ती पहिल्यांदा पसंत करतो आणि जेव्हा आपण चांगल्या लोकांना भेटतो तेव्हा आपण त्याग करतो। काही माणसं तुमच्याशी जसे वागतात तसेच वागू द्यात। तुम्ही जसे आहात तसेच तुम्ही वागा, कारण तुमची ओळख हीच तुमची वागणूक आहे। जी लोक इतरांवर अवलंबून असतात ती कधीही सुखी होऊ शकत नाहीत। म्हणूनच तुम्ही तुमच्या गरजा आणि तुमच्या इच्छा स्वतःच पूर्ण करू शकले पाहिजे। कुणालाही खूप जास्त वेळ देखील देऊ नका, कारण आपली वेळ आल्यावर ते आपले महत्त्व विसरून जातात। मित्रांनो, जो तुम्हाला समजून घेतो आणि वेळ आल्यावर समजून देखील सांगतो तर त्याच्यासारखा आपल्यासाठी दुसरा कुणीही असू शकत नाही। जो व्यक्ती नियम पूर्ण करून त्याचे काम पूर्ण करेल तर लक्षात ठेवा, तोच व्यक्ती उद्या पूर्ण दुनियेवर राज्य करेल। तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा। आजकाल लोक मनापासून दिल्या जाणाऱ्या सन्मानाने खुश नाहीत, तर त्यांना त्यांच्या दिखाऊपणाच्या खुशामतीचा अभिमान वाटतो। अनेकदा महान लोक होण्याच्या नादात तुम्ही माणूस पहिला विसरता। जीवन नष्ट करणारे शब्द, मी हे काम उद्यापासून करेन। पैशांची किंमत तेव्हाच कळते जेव्हा तो स्वतः कमवावा लागतो। लोक खोटं बोलतात की आपण सर्वजण मातीचे बनलो आहोत, पण दगडांपासून बनलेल्या अशा अनेक लोकांना मी ओळखते। माणसाच्या चेहऱ्यावर कधीही जाऊ नका। मित्रांनो, चेहऱ्यापेक्षा मोठा मुखवटाच असू शकत नाही। सर्वांचे सल्ले नक्कीच ऐका, पण तुमची हिंमत आणि तुमची विवेक बुद्धी जे सांगेल तेच करा। फक्त नशिबावरच नाही तर मेहनतीवर देखील विश्वास ठेवा। एक ना एक दिवस नक्कीच यश मिळेल। जो माणूस प्रत्येक क्षणी दुःखात रडतो त्याच्या दारात उभा असलेला आनंद देखील बाहेरूनच परत निघून जातो। स्वतःमध्ये डोकावणे आता शिकून घ्या, कारण काही माणसे दुसऱ्यांचे वाईट बोलण्यात खूप माहिर असतात। आम्ही सर्व सोडून दिले आहे, आता काळच हिशोब करेल। आपलं गणित आणि नशीब दोन्ही कच्चं आहे। लोकांचे शब्द गांभीर्याने घेऊ नका, कारण काळ बदलतो त्यांचे शब्द देखील नक्कीच बदलतील। तडजोड हा भ्याडपणा आहे आणि सत्य कधीही तडजोड करत नाही। असे वाटते की आपणही उद्धट व्हायला शिकलं पाहिजे। प्रत्येकाचाच आदर करून आम्ही आमची स्वतःची किंमत गमावली आहे। दुर्लक्ष करण्यापेक्षा एकटे राहणे अनेक पटींनी चांगलं आहे। ज्यांना त्यांच्या निष्ठेचा अभिमान होता त्यांच्यासाठी त्यांचे मित्र बदलताना आम्ही पाहिले आहे, आणि परिस्थिती बदलताच लोकांचा दृष्टिकोनही बदलतो हे आम्हाला चांगलंच माहीत आहे। आजच्या युगात खरे प्रेम हारत आहे आणि आनंदी तर तेच आहेत जे 10 जणांना फसवत आहेत। तुम्ही सहमत असाल तर आताच आपलं हे भक्तिमय चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील दुःख कमी होईल आणि तुम्ही भाग्यवंती ठराल। आम्ही काल काय होतो हे लोकांना माहिती आहे आणि आम्ही उद्या काय असू हे सर्व जगाला समजेल। दुःखाशिवाय मला मिळालेच काय आहे, अगदी आपल्यांकडून देखील आणि स्वप्नांकडून देखील। इतके सक्षम व्हा की माझ्याशिवाय तुझी काय होईल हे कोणीही आपल्याला बोलणार नाही। जेव्हा आपण आपल्या धैर्यावर लक्ष केंद्रित करत नाही तेव्हा आपल्याला फक्त आणि फक्त अडचणीच दिसतात। काही नाती अशी असतात की ज्यांच्यासोबत जगणे कठीण असते आणि त्यांच्याशिवाय जगणे खूप अवघड असते। माणसांनी हेच प्रयत्न करावेत की इतरांच्या चुकांमधून शिकून घ्यावे, कारण कुणाकडेही चुका करून शिकण्यासाठी आयुष्य पुरेसं नाही। जेव्हा कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागतं ना, तेव्हा फक्त एकच गोष्ट सांगते
की तुम्ही शांतपणे त्यांच्या जीवनापासून दूर जा. खूप भाग्यवान आहेत ती लोक ज्यांना एकत्र वेळ आणि समज मिळते, कारण अनेकदा वेळ पण समजत नाही आणि जेव्हा समजते तेव्हा वेळ हाताबाहेर गेलेली असते. मित्रांनो, मला त्या लोकांचा राग नाही की ज्यांना मी आवडत नाही. मला राग तर त्या लोकांचा आहे की जी लोक मी त्यांना आवडतो असा दिखावा करतात. चूक ही पाठीसारखी आहे जी इतरांना दिसते पण स्वतःला दिसत नाही. हेतूनुसार कथा ठरवल्या जातात. कोणी पक्ष्यांसाठी बंदूक ठेवतो तर कोणी त्याच पक्ष्यांसाठी पाणी ठेवतो. तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा. जगात जगण्यासाठी 2 सर्वोत्तम ठिकाणे आहेत. एक तर कुणाच्या तरी हृदयात, नाही तर कुणाच्या तरी प्रार्थनेत. जेव्हा कोणी माझ्या पाठीमागे बोलतो तेव्हा मला आनंद होतो, कारण माझ्या तोंडावर बोलण्याची त्याच्यामध्ये हिम्मत नसते. आपला सोबती परिस्थिती बदलणारा असावा, परिस्थितीनुसार बदलणारा नको. काळानुसार वेदना कमी होतात असं लोक म्हणतात, पण सत्य हे आहे की त्या माणसाला त्या वेदना सहन करायची सवय लागते. ज्यांनी पाठिंबा दिला त्यांना तुम्ही साथ द्या, पण ज्यांनी तुम्हाला सोडून दिले त्यांनाही तुम्ही सोडूनच द्या. आपलीच लोक आपल्याला खूप जास्त दुःख देत असतात, कारण परक्यांना काय माहिती मन कशाने दुखले जाते. कशी वेळ आली आहे. जे वाईट आहेत त्यांचा काळ चांगला चालू आहे आणि जे चांगले आहेत त्यांची वेळ खराब चालू आहे. प्रेम आणि निष्ठा या दोन्हींचं नेहमीच वैर राहिलं आहे. ना प्रेमामुळे माणूस मिळतो ना निष्ठेमुळे प्रेम मिळते. एखाद्याला माफ करणे खूप सोपी गोष्ट आहे, पण त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवणे खूप अवघड गोष्ट आहे. देवाला मानणं म्हणजे पूजा आणि उपवास करणं नाही, तर आपल्या जीवनात दुःखाचं कारण आपण केलेले कर्मच असतात हे मान्य करणं म्हणजेच खरं अध्यात्म आहे. विचार कितीही वेडेवाकडे किंवा चांगले वाईट असले तरी ते आपल्याच अनुभवातून उदयास आलेले असतात. आयुष्यात अगदी आपल्याला हवं तेच मिळणं हे भाग्य फार कमी लोकांच्या वाट्याला येते. प्रेरणा जास्त काळ टिकून राहू शकत नाही असं अनेक जण म्हणतात. जर थकवा आणि काळजी यांना आपल्या जीवनात येऊ द्यायचं नसेल तर पहिला नियम आहे तुम्ही पुरेशा प्रमाणात आराम घ्या, म्हणजेच थकून जायच्या आधीच आराम करा. जसं जसं माझं वय वाढत आहे तस तसं माझ्यासाठी कामांचं महत्त्व वाढत आहे. त्यामुळे आयुष्यभरासाठीचे सुख निर्माण होते आणि हेच सुख आयुष्यातल्या आभासांचीही जागा घेते. मित्रांनो, लोक अनुभवातून शहाणे होतात, पण मी इतरांच्या अनुभवातून शिकण्याला प्राधान्य देते. जो व्यक्ती आपल्या वचनांवर ठाम नसतो आणि जो चेहऱ्यावर नव्हे तर मनापासून चांगला असतो त्या व्यक्तीला हृदयात स्थान द्या. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यातील सर्वात महागडी गोष्ट तुमचा वर्तमान आहे. तो एकदा गेला तर या जगाची संपत्ती देऊनही आपण तो विकत घेऊ शकत नाही. आपलेच विचार आपल्याला घडवत असतात, म्हणूनच आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित करा, आपल्या शब्दांवर नाही. विचार सदैव जिवंत असतात. जसे पृथ्वीवर हवामानात बदल होतो त्याचप्रमाणे जीवनात सुख दुःख येत राहतात. हजारोंच्या गर्दीतही वाईट तुम्हाला सापडेल. जसं की गायींच्या कळपात वासराला त्याची आई सापडते, पण जो देवावर मनापासून विश्वास ठेवतो त्याला वाईटातही चांगलं सापडते. खूप बोलणारा आणि हसणारा माणूस जर शांत झाला असेल तर तो माणूस आतून तुटलेला असतो. कधीही स्वतःचा अभिमान बाळगू नका, कारण दगडही जड होऊन पाण्यात त्याचे अस्तित्व हरवून बसतो. जर देव तुम्हाला जास्त वाट पाहायला लावत असेल तर कदाचित तुम्ही जे मागितलं आहे त्यापेक्षा तो तुम्हाला जास्त देणार आहे. अरे हा टप्पाही निघून जाईल, जरा धीर धर. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जिथं आनंद थांबला नसेल
तिथं दुःखाचा तर काय उपयोग आहे. जर तुमचं मन अस्वस्थ असेल तर काहीही करू नका. देवाला सांगून थांबवा. त्या परमेश्वराचे स्मरण करा. आपल्याला बुद्धीने पैसा कमावता येतो, पण पैशाने बुद्धिमत्ता कधीच विकत घेता येत नाही. जेव्हा इतरांसाठी जगायचे तेव्हा आपल्याबद्दल कोणाचीही तक्रार नसायची, पण जेव्हा स्वतःसाठी थोडे विचार करायला लागले तर हे जग माझा शत्रू झाले. मित्रांनो, जीवनाचा अनुभव सांगतो की लहान व्यक्ती मोठ्या प्रसंगी उपयोगी पडू शकते आणि मोठी व्यक्ती छोट्या गोष्टीवर आपली लायकी दाखवते. तुमच्या हातून कोणीही काहीही हिसकावून घेऊ शकतो, पण तुमच्या नशिबातून कोणी काहीच घेऊ शकत नाही. तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर नशिबावर अवलंबून राहू नका. मित्रांनो, स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, कारण स्वतः एवढा उत्तम साथीदार तुम्हाला कुठेच मिळणार नाही. जेव्हा आपल्यावर दुःख येतं तेव्हा बाकीचे फक्त सल्ल्यावर सल्लेच देतात, पण मित्रांनो, दुःखात असताना स्वतःलाच स्वतःची मदत करावी लागते. म्हणून आपल्या मनाला आपला चांगला मित्र बनवा. जर भगवंतावर श्रद्धा आणि विश्वास असेल तर अडचणीतही आपल्याला मार्ग सापडतो. ज्याला ज्ञान आहे त्याला समजावता येते, जो अज्ञानी आहे त्यालाही समजावता येते, पण जो अहंकारी आहे त्याला कोणीही समजावू शकत नाही. आणि अशा माणसाला फक्त वेळच समजावू शकते. भाग्यवान ते नसतात ज्यांना प्रत्येक गोष्टी चांगल्या मिळतात, परंतु खरे भाग्यवान तर तेच असतात ते जे काही मिळवतात ते चांगलंच करतात. जेव्हा माणसाची गरज बदलते तेव्हा त्याची बोलण्याची पद्धतही बदलते. एकटा माणूस काय करू शकतो हा माणसाचा चुकीचा विचार आहे, कारण फक्त त्या सूर्याकडे बघा जो एकटाच संपूर्ण जगाला प्रकाश देतो. मित्रांनो, जीवनात थोडं दुःख सुद्धा आवश्यक आहे. जर तुम्हाला नेहमी सुखच मिळत असेल तर तुम्ही आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकणार नाही. खरं तर या जगातील सर्वात आनंदी लोक ती आहेत ज्यांनी हे शिकलं आहे की इतरांकडून कशाचीही अपेक्षा करणं निव्वळ व्यर्थ आहे. आनंदी चेहरा तुमचा रुबाब वाढवतो, पण आनंदाने केलेले कार्य तुमची ओळख वाढवते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही कधीही एकटे नाही आहात, आणि हीच गोष्ट आपल्या मनाला सतत सांगत राहायचं. खरं तर मित्रांनो, एकटी लोक तेच असतात जे कायम दुसऱ्यावर अवलंबून असतात, जे कायम निगेटिव्ह विचार करतात. जगातील सर्वात मोठी प्रॉपर्टी म्हणजेच आपलं शरीर आहे. जे चांगलं असेल तर आपण या जगातील कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करू शकतो. म्हणूनच सर्वात आधी स्वतःची काळजी घ्या. जी व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करते तिच्याकडे दुर्लक्ष करायला शिका. ज्याला आपली किंमत नाही त्याला किंमत देणे बंद करा. जी व्यक्ती आपल्याला महत्त्व देत नाही त्याला महत्त्व देणे बंद करा. यामुळे मित्रांनो, तुम्ही नेहमी आनंदी राहाल. जितके मोठे मन तितके सोपे जीवन. वादाने अधोगती निर्माण होते तर संवादाने प्रगती निर्माण होते. जग काय म्हणेल हा विचार कधीच करू नका, कारण या जगात लोक खूप विचित्र आहेत. ते अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात. आणि आपण सुद्धा लोक आहोत हे लक्षात ठेवून एकमेकांना सन्मान द्या. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. 2 अक्षरांचं असतं त्याला लक म्हणतात. 2.5 अक्षरांचं असतं त्याला भाग्य म्हणतात. 3 अक्षरांचं असतं त्याला नशीब म्हणतात. 4 अक्षरांची असते तिला मेहनत म्हणतात. मित्रांनो, हे 3 अक्षर बाजूला सारा आणि हे 4थं अक्षर पुढे घ्या. फक्त प्रयत्न करा, मग विजय तुमचाच असेल. पण याच्याही पुढचं एका 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य, 3 अक्षरांचं नशीब, हे सगळं जरी पोशाख असलं आणि मेहनत जरी असली ना तर एकाच अक्षराचा मी आला की सगळं काही व्यर्थ आहे.
कठीण काळात नेहमी प्रार्थना करा, कारण जिथे माणसाचे धैर्य संपते तिथेच देवाची दया सुरू होते. लोक कोणीतरी दिलेली साथ विसरतात, पण कोणीतरी केलेला विश्वासघात कधीच विसरत नाहीत. सगळ्याच नात्यांची चाचपणी केली, पण निकाल मात्र सारखाच निघाला. गरज ही सर्वस्व आहे. यापुढे नाती काहीच नाहीत आणि आठवणी मात्र मरत नाहीत. मित्रांनो, प्रत्येकाला तुमचं दुःख सांगणे बंद करा. जीवनात आनंदी राहायचं असेल तर दुःख लपवायला शिका. काहींनी नशीब हरवले, काहींची स्वप्ने तुटली, काही माणसे उद्ध्वस्त झाली, तर काही आपलीच माणसे साथ सोडून निघून गेली. म्हणूनच कधीही लोकांवर जास्त अवलंबून राहू नका, कारण आपली सावली देखील आपल्याला अंधारात सोडून निघून जाते. जी माणसं इतरांच्या प्रार्थनेत सामील होतात, आनंद त्यांच्या दारावर पहिल्यांदा ठोठावत असतो. बऱ्याचदा ती माणसंही काळानुसार बदलतात, ज्यांचा वेळ आपल्याशिवाय कधीही जात नाही. तुमची नजर तुम्हाला काय मिळवायचं आहे याकडे ठेवा, तुम्ही काय गमावले याकडे नको. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, चांगला काळ पाहण्यासाठी तुम्हाला वाईट वेळेलाही सामोरे जावंच लागेल. वाईट संगतीत राहण्यापेक्षा कधीही एकटं राहणं चांगलं आहे. मित्रांनो, काही माणसे होळीसारखी भेटतात, त्यांना कोणताही रंग लागत नाही, पण ती माणसे तुमचं जीवन रंगीबेरंगी करून टाकतात. बऱ्याचदा समस्या तितक्या मोठ्या नसतात जितक्या मोठ्या आपण विचार करून बनवतो. भीती घालवण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच त्याला निर्भयपणे तोंड देणे. तो परमेश्वर द्वेषांचीही प्रार्थना ऐकतो. भक्तांनो, एकदा त्या परमेश्वराजवळ हात जोडून तर बघा, तुम्ही कधीच निराश होणार नाही. तुमचा जर या परमेश्वरीय संदेशांवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या कमेंट बॉक्समध्ये जय सद्गुरू टाईप करा. रुबाब हा आपल्या कामात असावा लागतो. नवीन कपडे घालून रुबाब दाखवता येत नाही. कष्ट करण्याची ताकद असेल तर जे आहे त्यात समाधान कधीच पाहू नका. जिथे पैसे कमी पडतील तिथे तुमची गरज भासेल, असेच यशस्वी बना. मित्रांनो, आपले आयुष्य आनंदात जगा, पण आपले कर्तव्य मात्र कधीच विसरून जाऊ नका. करिअर सोडून मागे चाल तर दुसरा त्याच संधीचे सोने करून तो तुमच्यापेक्षा पुढे निघून जाईल. आणि हे कधीही विसरू नका, आयुष्यात प्रॉब्लेम्स हे येतच राहणार. त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणे महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला स्वाभिमान मिळवायचा असेल तर तुम्ही तुमचं कर्तृत्व सिद्ध करायलाच पाहिजे. कष्टाच्या गोष्टीचा जास्त विचार करायचा आणि नशिबाच्या गोष्टी बोनस म्हणून बाजूला ठेवायच्या. स्वतःला कधीच कमी समजायचं नाही. आपल्याला आवडतं ना तेच आपण करत राहायचं. एक वेळ एकटे चालायला शिका, पण कोणाच्या मागे धावणे अजिबात शिकायचं नाही. मित्रांनो, शांत व्यक्तीकडे कधीच दुर्लक्ष करू नका, कारण तेच खरे आयुष्याचे गेम चेंजर असतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, संकटांची पायरी ही सर्वांना चढावी लागते. मग हार मानून त्या पायरीवरून उडी मारायची की जिंकून त्या पायरीवरून खाली उतरायचे हे मात्र स्वतःवरच अवलंबून आहे. म्हणून मित्रांनो, आयुष्यात येणाऱ्या संकटांना कधीच घाबरायचं नाही, तर त्यांना धैर्याने तोंड द्यायचं. गप्प राहणे हे देखील एक साधना आहे आणि विचारपूर्वक बोलणे ही एक कला आहे. आता उदास आहे परिसरातील पावसाचे पाणी, कारण बोटी बनवणारी मुले मोबाईलच्या प्रेमात आहेत. जेव्हा प्रेम अपूर्ण असते आणि इच्छा अपार असते तेव्हा कविता जीवनात येते. मित्रांनो, तुमची आजची मेहनत तुमच्या उद्याच्या स्वप्नांची गुरुकिल्ली आहे. प्रेम आणि आदरासाठी नतमस्तक होऊ नका, परंतु कधीही झुकू नका आणि प्रेम आदर कोणालाही विकत मागू नका. काही चूक झाली असेल तर क्षमा करा. काही आवडलं असेल तर ते लक्षात ठेवा. तुमचीच माणसं तुमच्यावर हल्ला करतात. लोक म्हणतात की एखाद्याने क्षमा केली पाहिजे, परंतु माणसाच्या चुका माफ केल्या जातात.
पण हुशारीने केलेल्या चुकांना कधीच माफी नसते. प्रार्थनेला रंग नसतो, पण जेव्हा प्रार्थनेला रंग येतो तेव्हा आपले जीवन अनेक रंगांनी भरून जाते. मित्रांनो, आपलं मन दुखावणारी माणसे ही आपलीच असतात. काय वेळ आली आहे, जे वाईट आहेत त्यांचा काळ चांगला चालू आहे आणि जे चांगले आहेत त्यांच्यावर वाईट वेळ आली आहे. प्रेम आणि निष्ठा यांचे नेहमीच वैर राहिले आहे. शेवटी ना प्रेम मिळतं ना निष्ठा मिळते. एखाद्याला माफ करणे सोपे असते, पण त्याच व्यक्तीवर पुन्हा विश्वास ठेवणे खूप कठीण आहे. माणूस कितीही महान असो, डॉक्टर असो, खेळाडू असो, नेता असो किंवा व्यापारी असो, पण त्याच्या चारित्र्यामध्ये माणुसकीच नसेल तर तो 2 पैशांचाही माणूस होऊ शकणार नाही. देवा, आमच्यामुळे कोणाचेही मन दुखू देऊ नकोस. हे परमेश्वरा, असं काहीतरी कर की आमच्यामुळे सर्वांना सुख मिळावे. आणि आज हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे. आज देवाला प्रार्थना करायला विसरू नका, कारण तो आज तुम्हाला उठवायला विसरलेला नाही. जर कोणी तुमच्यासोबत स्वच्छ मनाने वागत असेल आणि जर का त्याने चूक केली तर याची त्याला लाज वाटू देऊ नका. वेदनेची सवय झाली की डोळ्यात अश्रू येत नाहीत. मान सन्मान पैशांनी नाही तर आपल्याच गुणांनी मिळतो. आपल्या पद्धतीने जीवनाचा आनंद घ्या, कारण लोकांना हसवण्याच्या नादात वाघाला पण सर्कशीत नाचावे लागते. सरड्यासारखे रंग बदलणारी लोक कधीच निष्ठावान नसतात. म्हणूनच आपल्या बोलण्याकडे पाठ फिरवणाऱ्या व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नका. आम्हाला दुःख देणाऱ्यांनो, तुम्ही तुमच्या दरवाजावर लिहित का नाहीत की आमच्या इथे दुःख दिलं जाते. गोड खोटं बोलण्यापेक्षा हे चांगलं आहे की कडू सत्य बोला. त्यामुळे तुम्हाला खरे दुश्मन भेटतील पण खोटे मित्र मिळणार नाहीत. मित्रांनो, एकटेपणा ही वेदना नसून विनाव्यत्यय त्याच दिशेने पुढे जात राहण्याची आलेली संधी आहे. सर्व काही विचारायचेच असेल तर त्या देवाला विचारा, ज्याला जिभेवर येण्यापूर्वीच आपल्या प्रार्थनेचे कारण माहिती असते. प्रेम हे शरीरापासून नव्हे तर मनापासून असते. जेव्हा प्रतीक्षाही अपार असते आणि प्रेमही अपार असते. जो माणूस सर्वांचा असल्याचा दावा करतो आणि ढोंग करतो तर विश्वास ठेवा की तो कोणाचाही असू शकत नाही. हे महत्वाचं नाही की आजारी पडण्यासाठी आजारीच असायला हवे. काही जण दुसऱ्यांचा आनंद बघण्यासाठी आजारी पडत आहेत. माझे जीवन विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहे, तरीही माझे हृदय तुमच्यामध्येच गुंतले आहे. मी पण आवाज देऊन बघितले, पण घालवलेला वेळ परत आला नाही. कष्टाचे फळ आणि समस्यांचे समाधान उशिरा का असेना पण नक्कीच मिळते. तुमचा विश्वास असेल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा. आता आम्हाला आमच्या दुःखाचा दिखावा करायचा नाही, कारण आम्हाला आता कळून चुकलं आहे की परमेश्वराशिवाय आपलं कोणीच असू शकत नाही. जग तमाशा करते ते वेगळेच आहे आणि आपल्या कमकुवतपणाचा फायदा घेते ते पण वेगळेच आहे. म्हणूनच मित्रांनो, या धावत्या युगात सावध राहा. जे सोबत असूनही साथ देत नसतील तर त्यांच्यापासून लांब राहिलेलं चांगलं आहे. स्वतःला इतकंही स्वस्त बनवू नका की 2 रुपयांची माणसे तुमच्या मनाशी खेळून तुम्हाला रडवून जातील. मनापासून एकदा परमेश्वराला हाक मारा आणि मग बघा तो येतो की नाही. अडखळत पडलो तरी फरक पडत नाही, पण कोणाच्या नजरेतून कधीही फरक पडू देऊ नये. तुमच्याकडूनच मी दुर्लक्ष करायला शिकलो आणि जेव्हा मी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं तेव्हा मात्र तुम्हाला खूप वाईट वाटले. आम्ही पुन्हा त्याच कैद्यांच्या एकांतात परत आलो. कोणीतरी आम्हाला त्यांच्या नंदनवनात आणले होते. प्रत्येकाने आपल्या परीने माझा वापर करून घेतला आणि आम्ही विचार करत राहिलो की लोकांना आम्ही खूप आवडतो.
पण शेवटी एकच कळालं की आपण फक्त आपल्या परमेश्वरालाच आवडतो. तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा. माणसाच्या चांगुलपणावर सगळेच गप्प बसतात. चर्चा जर त्यांच्या वाईटावर होत असेल तर मग मुकाही बोलायला लागतो. मला नवीन आयुष्य सुरू करायचं आहे. नवीन आयुष्य, नवीन स्वप्ने, नवीन लोक आणि माझ्यासोबत असलेला परमेश्वर. वाईट याचं वाटत नाही की आम्हाला काळाने साथ दिली नाही, तर वाईट याचं वाटतं की ज्यांच्यावर जास्त विश्वास ठेवला होता त्यांनीच आमच्या वाईट काळात आमची साथ सोडली. तुम्ही या गोष्टीचा अनुभव घेतला असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. सर्व काही तोडा, पण कुणाची साथ आणि कुणाचा विश्वास कधीही तोडू नका, कारण त्यामुळे माणसाचा आवाज होत नाही तर त्याच्या वेदना मर्यादेपेक्षाही जास्त होतात. आयुष्य बदलण्यासाठी प्रत्येकाला वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही. आजकाल विष सुद्धा गोड सापडत आहे. हे हृदय कधीच रिकामे नव्हते. आधी तुम्ही त्यात होतात, पण आता तुमच्या वेदना त्यात आहेत. पण लक्षात ठेवा की माझ्या परमेश्वरावर खूप विश्वास आहे आणि तो परमेश्वर माझ्या सोबत आहे. जर तुम्ही देवाची उपासना करत असाल तर नक्कीच स्वतःवर विश्वास ठेवा. देवाचे नाव जिभेवर असावे आणि अंतःकरणात श्रद्धा नसावी, हे मात्र चुकीचं आहे. मित्रांनो, एकजूट व्हायला संपूर्ण आयुष्य लागते आणि एखाद्याला गमावण्यासाठी फक्त एक क्षण सुद्धा पुरेसा असतो. तुमच्या आयुष्याला उघडे पुस्तक बनवू नका, कारण लोकांना ते पुस्तक वाचण्यात मज्जा नाही तर फाडण्यात मज्जा आहे. तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर देवा माझे रक्षण कर अशी कमेंट करा. जेव्हा वेळ आणि आपलीच माणसं दोघं एकत्र दुखावतात तेव्हा माणूस केवळ बाहेरूनच नाही तर तो आतून देखील तुटून जातो. तुम्ही जितकं लोकांबद्दल जाणण्याचा प्रयत्न कराल तितकंच जास्त तुम्हाला एकटेपणा जाणवेल. नात्यांना वेळ द्यायला शिका. प्रेम टिकून राहील आणि कायम एकत्र राहील. आता सर्वजण माझ्या मनातून निघून गेले आहेत. आता एकटे राहणेच मला चांगले वाटते. ज्यांना तुम्ही सुखात सोडत नाहीत आणि ते तुम्हाला दुःखात सोडत नाहीत तर त्यांचा हात नक्कीच धरा. स्वप्नांचे जग वास्तवापेक्षा खूप वेगळे असते. बघायला खूप काही असते पण ते साध्य होत नाही. इतकेही गप्प बसू नका की तुमचे मौन तुमचा मूर्खपणा बनेल. जसे आपण मोठे होत जातो तसे सगळे काही बदलून जाते. पूर्वी आम्ही हट्ट करायचो, पण आता आम्ही मान्य करतो. धैर्य ठेवा. आज जेवढा त्रास होत आहे त्यापेक्षा येणाऱ्या काळात तुमचे आयुष्य लाखो पटीने चांगले होणार आहे. लाखो पटीने चांगले होणार आहे. सॉरी बोलायला खूप जास्त वेळ लागत नाही, पण ते दुःख सहन करायला खूप जास्त वेळ लागतो. जबरदस्तीने कोणाच्या आयुष्यात जाण्यापेक्षा तुम्ही स्वतःला सांभाळा आणि त्यांच्या आयुष्यातून बाजूला व्हा. आपले कडवे शब्द लोकांना टोचायला खूप अवघड जातात, पण आपले शुद्ध हृदय कोणालाच दिसत नाही. तुमची खोटी तारीफ करणारी लोक तुम्हाला नक्कीच भेटतील, पण काळजी करणारी माणसं तुम्हाला शोधावी लागतील. मित्रांनो, आयुष्यात सुख दुःख असताना, चढउतार असताना जी तुमची साथ सोडणार नाहीत त्यांची नेहमीच कदर करा, कारण ती माणसं देवाने पाठवलेली असतात. काही लोकांनी मला शिकवलं की कोणावर तरी जास्त प्रेम करणं धोक्याचं ठरू शकते. जेव्हा वेळ अनुकूल असते तेव्हा माणसं सगळ्या परिस्थितीतून जिंकू शकतात. स्वतःवर विश्वास ठेवला तर ती ताकद बनते आणि दुसऱ्यावर विश्वास ठेवला तर ती कमजोरी बनते. आता मला पण चष्म्याची गरज आहे, कारण लोकांची फसवणूक नीट दिसत नाही. एका वर्षात 50 मित्र बनवणे ही खूप छोटी गोष्ट आहे, पण एकच मैत्री 50 वर्ष टिकवणे ही खूप मोठी गोष्ट आहे. आम्हाला तुमच्या खोट्या प्रेमाचा दिखावा दाखवू नका, कारण आम्हाला सगळं काही माहित आहे.
खरं कोण आहे आणि खोटं कोण आहे, कारण माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे. जी लोक सर्वात जास्त इतरांकडून अपेक्षा ठेवतात ते कधीही सुखी होऊ शकत नाहीत. सर्वांना सल्ले देणारे खूप भेटतात, पण आपले धैर्य, आपली स्वप्न फक्त आपल्यालाच गाठायची असतात. त्यामुळे मित्रांनो, आत्तापासूनच आपल्या स्वप्नांकडे लक्ष केंद्रित करा. तो परमेश्वर आपली साथ कधीच सोडणार नाही. आणि प्रेमळ भक्तांनो, आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.